हॅलो, नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर इथे राजगिऱ्याची भाजी घेतली आहे. आता ही भाजी उपवासाला चालतीये, भेंडी पण चालतीये. तसंच आता ही भाजी कशी बनवायची, तर भाजी आपण विकत आणल्याबरोबर निवडून घ्यायची. कोवळी असेल तर थोडेसे देठासहित निवडायची, नसेल तर नुसती पानं घ्यायची आणि एक 5 ते 6 वेळा पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यायची. जोपर्यंत निव्वळ पाणी निघत नाही तोपर्यंत धुवून घ्यायची, पूर्ण माती काढून टाकायची. तर इथं मी त्याच पद्धतीने भाजी स्वच्छ धुवून घेतली. आता ही भाजी आपल्याला फोडणीला घालायची. तर इथे मी एका कढईमध्ये 3-4 हिरव्या मिरच्या आणि थोडेसे मुठभर शेंगदाणे भाजून घेते. दुसऱ्या कढईमध्ये मी शेंगदाण्याचं तेल घातलंय. थोडंसं तेल गरम झालं, त्यात भाजी घातली धुतलेली. आता ही भाजी आपल्याला 2-3 मिनटं परतायची आहे तेलावर. या भाजीला शिजण्यासाठी खूप वेळ लागत नाही, 3 ते 4 मिनटात ही भाजी शिजते. तर आता ही भाजी परतून झाली. आता आपल्याला जे काही जाडसर वाटण तयार करायचं आहे, शेंगदाणे आणि मिरची, ते वाटण ह्याच्यात घालायचं भाजीवर, किंवा मग तुम्ही हेच वाटण पाणी टाकून पातळ पेस्ट बनवू शकता आणि ती पेस्ट ह्याच्यात ओतून लपलपीत अशी भाजी बनवू शकता. ती पण छान लागते. पण मला अशी सुक्की भाजी आवडते म्हणून मी या पद्धतीने बनवली. खूप मस्त झालेली ही भाजी. तर तुम्ही पण नक्की करून बघा. आणि या भाजीची जी पानं आहेत तर ती पूर्णपणे निम्मी पानं तर गुलाबी कलरची, निम्मी हिरव्या कलरची, आणि त्याचे जे काही देठ असतात पूर्ण देठ त्याचे गुलाबी कलरचे आहेत. दिसायलाही सुंदर आहे आणि खायलासुद्धा खूप सुंदर लागते ही भाजी. तर आता झाकण ठेवायचं आणि फक्त 1 मिनिटभर वाफ काढायची. बघू शकता आपली राजगिऱ्याची भाजी तयार आहे. खूप मस्त झालेली. नक्की ट्राय करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय.